नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IAS अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक प्रशांत पाटील मनपूर्वक आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपलं संविधान कसं बनलं आणि संविधानाची पार्श्वभूमी म्हणजेच बॅकग्राऊंड नेमकं काय होतं, कोणती परिस्थिती आली की आपल्याला संविधान बनवावं लागलं, कोणती परिस्थिती आली की आपल्याला राज्यघटना बनवावी लागली आणि त्या राज्यघटनेचा उद्देश काय होता आणि कशासाठी ती बनवली, कोणी कोणी त्यामध्ये प्रयत्न केला आणि त्यासाठी नेमकी आपला उद्देश काय होता राज्यघटना बनवण्यासाठी, तर हेच आपल्याला या बॅकग्राऊंडमध्ये आता बघायचं आहे. तर यामध्ये बघा, तुम्हाला माहिती असेल की इसवी सन 1600मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून जी ब्रिटिश लोक आहे ते भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि राणी एलिझाबेथ पहिली हिने दिलेल्या सनदेनुसार ईस्ट इंडिया कंपनीकडे भारतामध्ये व्यापार करण्याचे जे काही एकाधिकार होते किंवा अधिकार होते ते त्यांना मिळाले. त्यामुळे ते व्यापार करू लागले भारतामध्ये. सुरुवातीस निव्वळ व्यापारी कामकाज करणारी जी कंपनी होती तिने 1765मध्ये बंगाल, बिहार व ओरिसा यांचे दिवाणी अधिकारसुद्धा मिळवले. म्हणजेच बंगाल, बिहार, ओरिसाचे महसूल जमा करणे आणि दिवाणी न्यायाचा अधिकार वापरणे हे सुद्धा अधिकार त्यांना मिळाले. मग याने काय, कंपनीच्या क्षेत्रीय सत्तेची सुरुवात झाली. हे अधिकार त्यांना मिळाल्यामुळे कंपनीनं आपल्या क्षेत्रामध्ये सत्ता वाढवली. ठीक आहे. इसवी सन 1857चा उठाव झाला आणि त्या उठावानंतर इसवी सन 1858मध्ये ब्रिटिश राजघराण्याने भारतातील शासनाची थेट जबाबदारी जी आहे ती थेट जबाबदारी घेतली की आपल्याला ब्रिटिश राजघराण्याच्या द्वारे भारतामध्ये शासन करायचं आहे. मग ही जी राजवट आहे ती चालू होती 15 ऑगस्ट 1947 पर्यंत. ठीक आहे. तर स्वातंत्र्याबरोबर भारतीयांना राज्यघटनेची आवश्यकता भासू लागली. मग इसवी सन 1934मध्ये भारतामध्ये साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी लोकशाही विचारवंत, त्यांचं नाव आहे M.N. रॉय, यांनी सुचवल्याप्रमाणे 1946मध्ये संविधान सभा बनवण्यात आली. कोणी सुचवलं ते? M.N. रॉय यांनी. तर 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना आपली अस्तित्वात आली. परंतु भारतीय राज्यघटनेच्या आणि राज्यव्यवस्थेच्या विविध वैशिष्ट्यांचे जे मूळ आहे ते ब्रिटिश राजवटीमध्ये आहे. ब्रिटिश राजवटीतील काही घटनांनी ब्रिटिशकालीन भारतातील सरकारच्या संरचनेच्या आणि काही कार्याच्या कायदेशीर चौकटीचा पाया घातला. मग या घटनांचा आपल्या राज्यघटनेवर आणि आपल्या राज्यव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला किंवा त्याचा प्रभाव पडला. तर या घटना आपल्याला कोणकोणत्या आहे त्या अगदी क्रमानं आपल्याला बघायचं आहे. तर पहिलं त्यामध्ये बघा, कंपनीची राजवट. कोणती? ईस्ट इंडिया कंपनी. तर सुरुवात तिची झाली 1773 पासून तर 1858 पर्यंत कंपनीची राजवट होती. ही तारीख पण लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारलं जाते. पहिला ॲक्ट आहे मित्रांनो रेग्युलेटिंग ॲक्ट. आता रेग्युलेटिंग ॲक्ट आला 1773मध्ये. आता या कायद्यास आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर नियामक कायदा, म्हणजेच 1773चा नियामक कायदा. आता राज्य घटनात्मकदृष्ट्या खालील कारणामुळे हा कायदा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आता या कायद्याची महत्त्व काय आहे? पहिलं महत्त्व बघू आपण. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कामकाजाचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिले पाऊल होते. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापार करत होती. मग ते व्यापार करत असताना त्यांचं जे कामकाज चालायचं, मग त्यांच्यावर नियंत्रण कोण ठेवणार, मग त्यांचं नियमन कसं करायचं, तर त्यासाठी ब्रिटिश सरकारने हा पहिलं पाऊल उचललं आणि त्या पहिलं पाऊल उचलल्यामुळे त्यांनी रेग्युलेटिंग ॲक्ट 1773चा कायदा पारित केला. दुसरं, या कायद्याने प्रथमच कंपनीचे जे राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता देण्यात आली. म्हणजे या कायद्याच्या अगोदर कंपनी राजकीय आणि प्रशासकीय कार्य करत नव्हती. ठीक आहे. म्हणजे त्यांना मान्यता नव्हती. नंतर मग ते राजकारणात सुद्धा भाग घेऊ लागली आणि प्रशासनात सुद्धा भाग घेऊ लागली. म्हणजेच राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली गेली. कोणत्या कायद्याने? तर 1773चा रेग्युलेटिंग ॲक्टने. तिसरं बघा, आता या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला. म्हणजेच 1773चा कायदा होता, त्या कायदा केल्यामुळे भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया कशामुळे घातला गेला तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमुळे. समोर बघा, इसवी सन 1764मध्ये बक्सारची लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये विजय झाल्यानंतर कंपनीला शाह आलम हा जो मुघल सम्राट होता, या मुघल सम्राटाने दिवाणी अधिकार दिले. म्हणजे 1764ला बक्सरच्या लढाईमध्ये
कंपनी जिंकली आणि शाह आलम होता तेव्हा मुघल सम्राट. म्हणजे आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकते की 1764 बक्सारची लढाई चालू असताना त्यामध्ये मुघल सम्राट कोण होता, तर शाह आलम होता. मग शाह आलम या मुघल सम्राटाने या ईस्ट इंडिया कंपनीला दिवाणी अधिकार दिले. कोणत्या कंपनीला? ईस्ट इंडिया कंपनीला. आणि सम्राट होता त्यामध्ये शाह आलम. आता या कायद्याची नेमकी वैशिष्ट्ये काय ते आपल्याला बघायचे आहे. तर एक्झाममध्ये तुम्हाला वैशिष्ट्यसुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातात. तर पहिलं वैशिष्ट्य यामध्ये बघा. पहिलं आहे, या कायद्याने बंगालचा जो गव्हर्नर होता त्या बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असे नाव देण्यात आले किंवा त्याचं नामाभिधान झालं. आणि त्याच्या सहाय्यासाठी म्हणजे त्याला सहाय्य करण्यासाठी एक 4 सदस्यांचे त्यांनी कार्यकारी मंडळ बनवलं. ओके. आणि लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा पहिला गव्हर्नर जनरल होता. हे लक्षात ठेवा, पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. ठीक आहे. आता दुसरं वैशिष्ट्य काय आहे 1773च्या कायद्याचं? तर या कायद्यापूर्वी बॉम्बे, आताच आपण मुंबई म्हणतो, मद्रास, आताच आपण नाव आहे चेन्नईचे गव्हर्नर जे होते ते बंगालच्या गव्हर्नर हे तिघेही आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र होते. म्हणजेच बघा, तेव्हा बॉम्बे, मद्रास आणि बंगाल, तर हे तिन्ही या म्हणजे चेन्नई, मुंबई आणि कोलकाता, म्हणजे तेव्हा बॉम्बे, मद्रास आणि बंगाल, तर या तिन्हीचं प्रशासन कोण चालवायचं, त्याचा हेड जो होता तो होता गव्हर्नर. तर तिघे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतंत्र होते. पण काय झालं, या कायद्याने मुंबई आणि चेन्नईचे जे गव्हर्नर होते ते बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले, म्हणजे ते त्यांच्या अंडरमध्ये आले. बंगालचा जो गव्हर्नर होता या गव्हर्नरच्या अंडर आले मुंबईचे आणि चेन्नईचे गव्हर्नर या कायद्याने. तिसरं वैशिष्ट्य काय आहे, या कायद्याने कोलकात्याला मुख्य न्यायमूर्ती आणि 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय 1774 स्थापन करण्याची तरतूद केली गेली. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला या परीक्षेमध्ये हा विचारला जातो की कोणत्या कायद्याने सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली गेली. तर ते 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्यामध्ये. आता या कायद्याने कोलकात्याला मुख्य न्यायमूर्ती म्हणजे एक त्यामध्ये मुख्य न्यायमूर्ती आणि 3 सदस्य असे 4 जणांचं त्यांनी मंडळ नेमलं आणि सुप्रीम कोर्टाची स्थापना 1774ला कोलकात्याला केली. कोणत्या कायद्याने? 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्यामुळे. 4. या कायद्यान्वये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार करण्यावर किंवा संस्थानिकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली. आणि 1773च्या कायद्यामध्ये अशी तरतूद त्यांनी केली की तुम्ही खाजगी व्यापार करू नका, तुम्ही भ्रष्टाचार करू नका किंवा जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून तुम्ही कोणतीही भेटवस्तू किंवा लाच स्वीकारू नका, याच्यावर त्यांनी बंदी घालण्यात आली. 5वं वैशिष्ट्य असं होतं की कंपनी व्यवहार सांभाळणाऱ्या संचालक मंडळाने भारतातील महसूल, नागरी आणि सैनिकी कामकाज याविषयी अहवाल सादर करणे बंधनकारक करून ब्रिटिश सरकारने कंपनीवरील नियंत्रण अगदी दृढ केले. ठीक आहे. आता 1773चा कायदा आपला संपला. आता यामध्ये आपल्याला दुसरा कायदा बघायचा आहे, तो म्हणजे पिट्सचा इंडिया ॲक्ट 1784चा. आता याच्यामध्ये काय, इसवी सन 1773चा नियामक कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी किंवा त्या उणिवा भरून काढण्यासाठी ब्रिटिश संसदेने काय केलं की 1781ला एक दुरुस्ती कायदा आणला. आता या कायद्याला सेटलमेंट ॲक्ट किंवा सेटलमेंट कायदा सुद्धा म्हणतात. मग सेटलमेंट कायदा कधी करण्यात आला, तो 1781ला करण्यात आला. सेटलमेंट कायदा 1781चा का करण्यात आला, तर 1773च्या नियामक कायद्यामध्ये किंवा रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये उणिवा होत्या किंवा त्रुटी होत्या, तर त्या सुधारण्यासाठी 1781चा कायदा करण्यात आला. मग यानंतरचा महत्त्वाचा कायदा म्हणजे 1784मधील पिट्स इंडिया ॲक्ट हा आहे. आता पिट्स इंडिया ॲक्ट 1784 या कायद्याची वैशिष्ट्य काय आहे? पहिलं वैशिष्ट्य आहे, या कायद्यान्वये कंपनीची व्यापारी म्हणजे जे वाणिज्यिक लेवलला त्याची कार्य किंवा त्याची राजकीय कार्य यात भेद करण्यात आला. म्हणजेच जे व्यापारी आणि राजकीय कार्य यांच्यामध्ये हे वेगवेगळे करण्यात आले. दुसरं, या कायद्याने व्यापारी कारभाराचे व्यवस्थापन करण्याची अनुमती ही संचालक मंडळाला देण्यात आली. नंतर राजकीय कारभाराचे जे व्यवस्थापन करण्यासाठी नियामक मंडळ म्हणजे त्याला बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले.
म्हणजे राजकीय कारभार जर करायचा असेल तर त्या राजकीय कारभाराचं जे मॅनेजमेंट करण्यासाठी त्यांनी एक नियामक मंडळ स्थापन केलं आणि या कायद्यान्वये एक प्रकारे दुहेरी शासन पद्धती प्रस्थापित करण्यात आली. कोणत्या कायद्याने? तर 1784च्या कायद्याने. आता तिसरं वैशिष्ट्य बघू. या कायद्यान्वये भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील नागरी आणि लष्करी शासनविषयक तद्वतच महसूलविषयक सर्व कामकाजाचे पर्यवेक्षण आणि त्याचं निदर्शन करण्याचे अधिकार नियामक मंडळाला देण्यात आले. नंतर आहे की भारतातील कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असे संबोधणे आणि भारतातील कंपनीच्या व्यवहारावर किंवा त्याचं जे प्रशासन होतं त्या प्रशासनावरती ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित करणे. तर या 2 कारणासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे. आता समोरचा कायदा आहे सनदी कायदा 1833चा 1833चा चार्टर ॲक्ट म्हणतात त्याला. हा कायदा म्हणजे ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दृष्टीने अंतिम टप्पा होता. म्हणजे या कायद्याने केंद्रीकरणाची जी पद्धत होती सेंट्रलाइज त्या दृष्टीने हा अंतिम टप्पा होता. तर त्या कायद्याची वैशिष्ट्ये काय आहे? पहिलं, या कायद्यान्वये बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले. कोणत्या कायद्याने? 1833च्या. परीक्षेमध्ये विचारलं जाते की कोणत्या कायद्याने बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता त्याला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले? तर तो 1833च्या कायद्याने. आणि त्याला सर्व नागरी आणि सैनिकी अधिकार त्यांना देण्यात आले. भारतामधील ब्रिटिश नियंत्रणाखाली असलेले पूर्ण क्षेत्रासाठी जे अधिकार होते ते भारत सरकार पहिल्यांदा या कायद्याने स्थापन झाले. लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. हे पण लक्षात ठेवा. आता 2 नंबरचं, तत्कालीन पंतप्रधान विल्यम पिट याने हा कायदा ब्रिटनच्या पार्लमेंट पुढे म्हणजे संसद पुढे मांडला होता आणि त्यामुळे या कायद्याला पिट्सचा इंडिया ॲक्ट असे संबोधले जाते. कारण तो तत्कालीन पंतप्रधान होता ब्रिटनचा, त्यांचं नाव आहे विल्यम पिट. त्यांनी तो कायदा ब्रिटिश संसदेपुढे ठेवला होता. ठीक आहे, त्यामुळेच या कायद्याला 1784चा पिट्सचा इंडिया ॲक्ट असं संबोधले जाते. आता या कायद्याने मुंबई मद्रासचे जे गव्हर्नरचे कायदे करण्याचे जे अधिकार होते ते काढून घेण्यात आले. हे लक्षात ठेवा. कोणत्या कायद्याने? 1784च्या. 1784च्या कायद्याने मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर होते ते कायदे करण्याचे जे अधिकार होते त्यांना ते काढून टाकण्यात आले. मग पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे जे अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरल यांनाच देण्यात आले. म्हणजे गव्हर्नरचे जे कायदे करण्याचे अधिकार होते ते काढले आणि त्यांनी ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार आहे हे फक्त कोणाला दिले? गव्हर्नर जनरल यांना देण्यात आले. पूर्वीच्या कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या कायद्यांना नियम किंवा रेग्युलेशन्स म्हणण्यात आले होते आणि या कायद्यानुसार केलेल्या कायद्यांना कायदे किंवा ॲक्ट्स म्हणण्यात आले. आता आपल्याला माहिती आहे की 1773चा जो रेग्युलेटिंग त्याला का म्हटलं गेलं? कारण तो नियामक होता, नियामक कायदा. ठीक आहे, कायद्यांना नियम रेग्युलेशन्स होते. त्यामध्ये पूर्वीच्या कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या कायद्यांना नियम रेग्युलेशन होते किंवा त्यांना रेग्युलेशन म्हणण्यात आले, म्हणून त्यांना रेग्युलेटिंग ॲक्ट म्हटलं गेलं. आणि नंतर रेग्युलेटिंग ॲक्टनुसार मग कायदे बनवण्यात आले, तो म्हणजेच ॲक्ट्स म्हणजेच कायदा. तिसरं वैशिष्ट्य, या कायद्याने म्हणजेच 1784च्या कायद्याच्या नंतर 1833चा कायदा आला. मग आता 1833च्या कायद्यान्वये ईस्ट इंडिया कंपनीचे जे व्यापारी संस्था म्हणून असलेले जे अस्तित्व आहे ते संपुष्टात आले. ओके, संपुष्टात आले. म्हणजे कोणत्या कायद्याने? 1833च्या. 1833च्या कायद्यामध्ये त्यामध्ये तरतूद केली की ईस्ट इंडिया कंपनी जी व्यापारी संस्था म्हणून काम करत होती तर तिचे अस्तित्व संपुष्टात आणलं गेलं. तर कोणत्या कायद्याने? 1833चा ॲक्टमुळे. तर आता ती फक्त प्रशासनिक संस्था राहिली, फक्त प्रशासन करण्याचा अधिकार होता. भारतातील कंपनीचे जे क्षेत्र होते हे क्षेत्र राजाचे, त्याच्या वारसदारांचे आणि उत्तराधिकाऱ्यांचे विश्वस्त या नात्याने कंपनी धारण करील अशी तरतूद त्यामध्ये करण्यात आली. हे तुम्हाला यापर्यंत म्हणजे याच्यावरती पण आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. आता सनदी कायदा 1833ने नागरी सेवकांच्या निवडीसाठी, नागरी सेवक म्हणजे सिव्हिल सर्वंट, त्यांची मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला. कोणत्या कायद्याने? 1833च्या. म्हणजे आता त्यामध्ये स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. आता कंपनीमध्ये कोणते जे पद आहे धारण करण्यास किंवा कंपनीच्या सेवेमध्ये रुजू होण्यास भारतीयांना बंदी असू नये अशी कायद्यामध्ये तरतूद होती. कोणत्या कायद्यामध्ये? 1833च्या. म्हणजे या कंपनीमध्ये कोणतेही पद ते धारण करू शकत होते आणि कंपनीच्या सेवेमध्ये ते जाऊ शकत होते. भारतीयांना यामध्ये बंदी असू नये असं 1833मध्ये या कायद्यामध्ये तरतूद केली होती. पण तथापि संचालक मंडळ जे होते या संचालक मंडळांना काय केलं? या कायद्याला विरोध केला. ठीक आहे, मग आता आपल्याला समोर बघायचं आहे की सनदी कायदा 1853चा म्हणजेच चार्टर ॲक्ट 1853.
आता यामध्ये काय सांगितलं, इसवी सन 1793 ते 1853पर्यंत या कालावधीमध्ये ब्रिटिश संसदेने केलेले सनदी कायद्यांच्या मालिकेमधील हा शेवटचा कायदा होता. ठीक आहे, जे सनदी कायदे केले त्याच्यातला शेवटचा टप्पा किंवा शेवटचा कायदा कोणता होता, तो होता सनदी कायदा 1853चा. आता भारताच्या राज्यघटनेच्या विकासातील हा महत्त्वाचा टप्पा होता. म्हणजे आपण भारताची राज्यघटना जी बनवली तर त्या राज्यघटनेवरती म्हणजे विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे हा कायदा. आता या कायद्याची वैशिष्ट्ये आपण बघू. पहिलं वैशिष्ट्य आहे 1853च्या कायद्याचं. या कायद्याने प्रथम गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची म्हणजे त्याचं जे मंडळ होतं त्या मंडळाचे कायदेविषयकचे कार्य आहे आणि कार्यकारी कार्य यामध्ये भेद केला गेला, म्हणजे ते वेगवेगळे करण्यात आले. तर यामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर म्हणून त्यामध्ये संबोधल्या जाणाऱ्या 6व्या आणि सदस्यांच्या काउन्सिलमध्ये त्याचा समावेश केला गेला. आणि वेगळ्या शब्दात सांगायचं तर कायद्यामध्ये गव्हर्नर जनरलचे जे स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होते त्याला विधिमंडळ म्हणतो आपण. तर हे विधिमंडळ भारतीय केंद्रीय विधिमंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा हा कायदेविषयक विभाग ब्रिटिश संसदेच्या प्रक्रिया अंगीकारून छोट्या संसदेप्रमाणे ते काम करीत असे. तर 2 नंबर यामध्ये बघू आपण की अशा रीतीने कायदे करणे हे सरकारचे विशेष कार्य आहे आणि त्यासाठी विशेष यंत्रणा व विशेष प्रक्रिया आवश्यक आहे, हे पहिल्यांदा मानले गेले. नंबर 2मध्ये त्यामध्ये बघा, या कायद्याने नागरी सेवामध्ये भरतीसाठी निवडीसाठी खुली स्पर्धा सुरू करण्यात आली. कोणत्या कायद्याने? 1853च्या ॲक्टमुळे, की जी नागरी परीक्षा होत होती तर त्यामध्ये खुली स्पर्धा परीक्षा पद्धती सुरू करण्यात आली 1853च्या कायद्यामुळे. आणि 1833च्या कायद्यामध्ये तशी त्यांनी तरतूद केली होती फक्त. ठीक आहे, त्यांनी प्रयत्न केला होता पण तो साकार कधी झाला? 1853मध्ये. या कायद्यामुळे कंपनी राजवटीचा जो कार्यकाल आहे तो वाढवण्यात आला. कंपनीचा राजवटीचा म्हणजे तुम्ही राजवटीचा जो कार्यकाल आहे ईस्ट इंडिया कंपनीचा तो वाढवला 1853च्या कायद्यामुळे. आणि ब्रिटिश राजाचे विश्वस्त म्हणून भारतीय क्षेत्र कंपनीकडे ठेवण्याची अनुमती देण्यात आली. तथापि अगोदरचे सनदांप्रमाणे यामध्ये कालमर्यादासुद्धा निश्चित करण्यात आली नाही. संसदेला वाटेल त्यावेळी कंपनीची राजवट संपुष्टात आणता येईल याचे स्पष्ट निर्देशक त्यामध्ये आहे. आता यामध्ये बघा 4थं नंबरचं वैशिष्ट्य आपल्याला महत्त्वाचं आहे, हे पण परीक्षेमध्ये विचारलं जाते. या कायद्याने पहिल्यांदाच भारतीय म्हणजेच केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. या कायद्याने कोणत्या कायद्याने भारतीय किंवा केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले? तर 1853च्या कायद्याने. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमधील किंवा त्याच्या मंडळामधील नव्याने 6 कायदे सदस्यांपैकी 4 सदस्य जे होते ते होते, एक होता मद्रासचे होते, 2 मुंबईचे, 3 नंबर बंगालचे आणि 4 नंबर आग्र्याचे. तर येथील स्थानिक म्हणजे तेथे प्रांतिक सरकारे हे नियुक्त करतील अशी तरतूद त्या कायद्यामध्ये करण्यात आली. तर तो कायदा आहे 1853चा. आता त्या काळी कंपनीमधील नागरी सेवांचे जे कॉन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिसेस आणि अनकॉन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिसेस असे 2 वर्ग त्यामध्ये होते. आता यामध्ये कॉन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिसेस जे आहे या वरिष्ठ नागरी सेवा होत्या आणि अनकॉन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिसेस होते ह्या कनिष्ठ नागरी सेवा होत्या. तर वरिष्ठ नागरी सेवांची कंपनीच्या कायद्यानुसार निर्मिती होत होती, तर कनिष्ठ नागरी सेवांची निर्मिती अन्य प्रकारे होत असे. तर हे पण तुम्हाला त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता समोरचा जो कायदा आहे आपला तो म्हणजेच इथून लागली आपली राजाची राजवट लागली. तर राजाची राजवट 1858 पासून ते 1947 भारत स्वतंत्र होईपर्यंत चालू होती. आता भारत सरकारचा कायदा आहे 1858चा. पहिले स्वातंत्र्ययुद्ध किंवा शिपायांचे बंड 1857चा जो उठाव झाला त्यालाच आपण पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणतो, त्याला शिपायाची बंडसुद्धा आपण म्हणतो. तर 1857च्या उठावानंतर हा पहिला महत्त्वाचा कायदा झाला, तो कायदा आहे 1858चा भारत सरकारचा कायदा. आता भारताच्या सुशासनासाठीचा कायदा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी जी होती ती संपुष्टात आणली. ठीक आहे, म्हणजे 1858च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आणली असं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकते. आणि शासनाचे प्रादेशिक आणि नियंत्रणाचे किंवा महसूल विषयक जे अधिकार होते ते ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले. आता भारत सरकार कायदा 1858चा कायद्याची वैशिष्ट्ये काय बघा. पहिलं, यापुढे भारताचे सरकार जे आहे ते राणीच्या नावाने राणी दौरा चालवण्यात येईल अशी या कायद्यामध्ये तरतूद होती. कोणत्या कायद्यामध्ये? 1858च्या कायद्यामध्ये. म्हणून आपण म्हणतो की राजाची जी राजवट होती ती 1858 पासून ते 1947पर्यंत या तारखेपर्यंत होती. आता यापुढे भारताचे सरकार हे राणीच्या नावाने राणीद्वारा चालवण्यात येईल अशी या कायद्यामध्ये तरतूद
होती. भारताच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव जे होते ते भारताचा व्हाईसराय असे बदलण्यात आले. भारताचा जो गव्हर्नर जनरल होता अगोदर त्यांचं नाव चेंज केलं तर ते काय केलं, व्हाईसराय केलं. कोणत्या कायद्याने? 1858च्या कायद्याने. व्हाईसराय हा ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणार होता. ठीक आहे. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसराय बनला. मग त्यामध्ये नियामक मंडळ आणि संचालक मंडळ विसर्जित केलं आणि दुहेरी शासनाची पद्धत रद्द करण्यात आली. मग आता दुहेरी शासनाची पद्धत कोणत्या कायद्याने रद्द केली तर 1858च्या भारत सरकार कायद्याने ती रद्द करण्यात आली. तिसरं वैशिष्ट्य आपण यामध्ये बघू, भारतीय प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्ण अधिकार असलेले भारतमंत्री असे जे नवे पद आहे ते निर्माण करण्यात आले. नंतर भारतमंत्री हा ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता आणि अंतिमतः ब्रिटिश संसदेला तो उत्तरदायी होता, म्हणजे तो जबाबदार होता त्याला. तर भारतमंत्र्याला त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी 15 सदस्य असलेले इंडिया काउन्सिल, आता इंडिया काउन्सिलमध्ये सदस्य किती होते? 15. मग इंडिया काउन्सिल नावाचे मंडळ त्याने निर्माण करण्यात आले आणि हे मंडळ सल्लागारी स्वरूपाचे होते, ते सल्ला देणारं मंडळ होतं. भारतमंत्री हा या काउन्सिलचा अध्यक्ष होता. मग आता या काउन्सिलचा अध्यक्ष कोण होणार? भारतमंत्री. नंबर 5, या कायद्याने भारतमंत्र्याच्या नियंत्रणाखाली इंडिया काउन्सिलला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त झाले. ठीक आहे. आता भारतमंत्रीसुद्धा एक कायदेशीर स्थान त्यांना प्राप्त झाले किंवा कायदेशीर व्यक्ती म्हणून त्यांना स्थान प्राप्त झालं. कोणत्या कायद्याने? तर भारत सरकार कायदा 1858चा. साहजिकच ही इंडिया काउन्सिल भारतात आणि भारताबाहेर इतरांवर खटला भरू शकत होती आणि तिच्यावर खटला भरला जाऊ शकत होता. आता इंग्लंडमधून प्रत्यक्षपणे देखरेख आणि नियंत्रित होणाऱ्या भारत सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये सुधारणा घडवून आणणे नंतर 1858च्या कायद्यान्वये मर्यादित प्रमाणामध्ये साध्य झाले आणि या कायद्यान्वये भारतात प्रचलित असलेले सरकार व्यवस्थेमध्ये मोठे बदल केले गेले नाहीत. आता समोरच्या लेक्चरमध्ये आपण बघू इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861, 1892 आणि 1909. तोपर्यंत आपण इथे थांबू. धन्यवाद.